नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत मुंबईची शान पावभाजी. पावभाजी हा असा पदार्थ आहे जो सर्वांना खायला आवडतो. तर आता तो बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू. शिमला मिरची, बटाटा, कांदा, फ्लावर, बीट, आलं लसूण, कोथिंबीर, वटाणा, टोमॅटो, लाल तिखट, बटर आणि पावभाजी मसाला. तर आता आपण ह्या सर्व भाज्या शिजवून घेणार आहोत. तर एका कुकरमध्ये मी आता 1 चमचा बटर घालून घेत आहे. बटर मेल्ट झालं की त्यामध्ये आपण सर्व भाज्या टाकून घेणार आहोत. तर मी इथे फ्लावर टाकला आहे. नंतर आपण यामध्ये शिमला मिरची घालून घेणार आहोत. ओला वटाणाही घालून घेऊया. नंतर बीट घालून घेऊया. इथे मी अर्ध्या बीटचा वापर केलेला आहे आणि बीट हे मी भाजीला कलर येण्यासाठीच वापरलेला आहे. टोमॅटो घालून घेऊ आणि अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि इथे आपण 1 ग्लास पाणी घालून घेणार आहोत. ह्या सर्व भाज्या चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत. तर आता आपण त्यांना मॅशरच्या सहाय्याने चांगल्या मॅश करून घेऊया. इथे मॅशरच्या सहाय्याने मी भाज्या एकदम बारीक असं एकदम चांगल्या मॅश करून घेणार आहे. बघा इथे तुम्ही किती छान मॅश झालेले आहेत सर्व भाज्या. एक कढई घेऊ आणि त्यामध्ये आपण 2 चमचे बटर घालून घेणार आहोत आणि 1 चमचा तेल घालून घेणार आहोत. बटर आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आता आपण कांदा घालून घेणार आहोत. कांदा आपण थोडासा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतला की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आणि तीही चांगली परतून घेणार आहोत. तर आता आपण त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालून घेऊ आणि 1 चमचा पावभाजी मसाला घालून घेऊया आणि ते कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण मॅश करून घेतलेल्या सर्व भाज्या या कांद्यामध्ये घालून घेणार आहोत. मॅश करून घेतलेल्या सर्व भाज्या आता यामध्ये ओतून घेऊया आणि त्या चांगल्या मिक्स करून घेऊया. भाज्या आता मी चांगल्या यामध्ये मिक्स करून घेतल्या आहेत. पण आपली भाजी इथं एकदम घट्ट वाटत आहे, त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि ती चांगली मिक्स करून घेऊया. आता आपण भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे. भाजी 2 मिनिटासाठी चांगली शिजू द्यायची आहे. नंतर त्यामध्ये थोडासा आपण पावभाजी मसाला अजून घालून घेणार आहोत आणि तो चांगला मिक्स करून घेऊन भाजी 5 मिनिटासाठी चांगली शिजू देऊया आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. रेसिपी आवडल्या असल्यास शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.